दोडी बुद्रुक, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथे 45 वर्षीय संगीता मधुकर जाधव या महिलेचा मृतदेह नारळाच्या बागेतील विहिरीत आढळला। हातपाय बांधलेले आणि गळ्याला साडी बांधलेली अवस्था असल्याने नातेवाईकांनी आत्महत्येचा नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला। या प्रकरणी वावी पोलिसांनी अनिल शरद पगारे वय 18 वर्ष राहणार दोडी बुद्रुक याला निफाड तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले, तर आणखीन एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे। मात्र मयत संगीता जाधव यांच्या म्हणण्यानुसार हे दोन्ही संशयित हे डमी असून मुख्य आरोपी यांना प्रशासन अभय देत असल्याचा आरोप करीत गावचे पोलीस पाटील व सरपंच हेच मुख्य आरोपी असल्याचा दावा करत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसे न झाल्यास संपूर्ण कुंभार समाजाच्या वतीने मुंबई मंत्रालयात जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। SN न्यूजसाठी संतोष शिरसाट। आज या ठिकाणी आपण जो जमा बघतोय तो यासाठी जमा झालेला आहे। गेल्या 10 दिवसापूर्वी संगीता मधुकर जाधव यांचं जे विहिरीमध्ये मृतदेह आढळला होता, तर त्यानंतर आज तागायत जे आरोपी पकडलेले गेलेले आहेत ते आरोपी डमी आरोपी आहे असला परिवाराचा आरोप आहे आणि त्यावरती आज काही नवीन खुलासे होणार आहेत। आपण बघूयात नेमकं त्यांच्या घरातले परिवारजन किंवा त्यांचे काही जे समाजाचे कार्यकर्ते आहेत हे सगळे या ठिकाणी जमा झालेले मोठ्या संख्येने, तर त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत। काय सांगाल दादा, नक्की काय विषय? नमस्कार। आज ह्या दोडी बुद्रुक गावामध्ये आमची बहीण संगीता जाधव हिचा दशक्रियाविधी पार पडला। त्याचबरोबर वावी पोलीस स्टेशनला जे आरोपी संगीताबाईच्या गुन्ह्यामध्ये जे सापडला तो आरोपी डमी आरोपी उभा करून हा क्लोज डिस्पोज करायचा, ही केस बंद करायचा प्लॅन या प्रशासनाने आखला। परंतु आम्ही आमच्या बहिणीला संगीताबाईला न्याय मिळवून देण्यासाठी येत्या बुधवारी मंत्रालयावर जन आक्रोश मोर्चा काढत आहोत। या मोर्चेतून आम्ही सर्व समाज बांधव, कुंभार समाज बांधव अख्ख्या महाराष्ट्रातून जमा होऊन या मोर्चाला जन आक्रोश मोर्चाचं स्वरूप देऊन संगीताताईला न्याय मिळवण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच मुंबई येथील DIG सदानंद दाते साहेब यांच्या उपस्थितीत आम्ही हा मोर्चा काढून जे प्रमुख आरोपी आहेत, जे बिळात लपून बसलेले आहेत व तिथून सिस्टम चालवत आहेत, यांना अटक करून त्वरित फास्ट ट्रॅकवर केस चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही आमची सर्व कुंभार समाज बांधवांकडून विनंती आहे। कृपया शासनाने आम्हाला या केसमध्ये, या प्रकरणामध्ये सहकार्य करावं। कुठल्याही आरोपीला बळी पडू न देता, कुठल्याही दबावाखाली न राहता शासनाने आपलं योग्य काम करावं, न्यायदेवतेचं योग्य पालन करावं ही समाज बांधवांकडून अपेक्षा आहे। आपण नेमकं जी महिला मयत पावलेली आहे त्यांचे कोण आहात नेमकं, तुमचा परिचय? ती महिला माझी मानलेली बहीण आहे। तुमचं नाव काय? माझं नाव निलेश काशीनाथ राऊत। अच्छा, ठीक आहे। ताई, तुम्ही काय सांगाल, नेमकं तुमच्या काय भावना आहेत आजच्या दिवशी? माझ्या बहिणीला ज्यांनी मारलं ते आरोपी अजून तसेच, त्यांना काही अटक केली नाही। जो सरपंच आहे तो मेन आरोपी। माझ्या बहिणीला न्याय मिळावा। आम्ही मोर्चा मुंबईला नेणार आणि नेणार फक्त माझ्या बहिणीला न्याय मिळावा। सरपंच अजूनही तसाच फिरतोय, पोलीस पाटील अजून तसाच फिरतो। मेन आरोपी ते, त्यांना अटक केली नाही। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस सुद्धा ते म्हणजे सरपंचाचं आणि पोलीस पाटलाचं नाव घेऊ नका, तिथे येऊन आम्हाला दम दिलेला आहे। ते म्हणे तुम्ही जर दिले तर आमचे पण लय वर हाते म्हणे। ते इथपर्यंत त्यांनी कोण बोललो? कोण माणूस कोण होता ओळखला नाही आम्ही। मग आता बघू शकता अजूनही जे सत्र सुरू आहे, अजूनही गळचेपी, दाबादाबी, प्रकरण दाबण्यासाठीचे जे प्रयत्न होत आहेत ते अजूनही होत आहेत। या महिला, जी मयत महिला आहे त्यांची बहीण आहे आणि ते जे दावे करत आहेत त्यावरती पोलीस प्रशासनाने याच्यावरती निश्चित काहीतरी कारवाई करावी अशी त्या सर्व जनसामान्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहे। हा प्रकार खूप गंभीर आहे। या प्रकरणाची गंभीर दखल शासनाने, प्रशासनाने घ्यावी अशी या सर्वांची इच्छा आहे आणि जन आक्रोशाला सामोरं जाण्यासाठी मला तरी वाटते आता प्रशासनाकडं त्या पद्धतीची स्थिती नाही आहे। त्यामुळे या विषयाकडं तत्काळ लक्ष घालून फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवावा आणि याच्यासाठी SIT स्थापन करून या
महिलेला न्याय मिळावा अशी या सर्वांची विनंती आहे शासनाला. SN न्यूजसाठी संतोष शिरसाट.